पांगुरिया शिलालेख म्हणून प्रसिद्ध असलेला छत्रपती सम्राट अशोकांचा शिलालेख पाहून झाल्यानंतर पांगुरिया म्हणजे त्याला ॲक्च्युअल पान गडुरिया असं त्याचा शब्द आहे, त्याचा अपभ्रंश होऊन पांगुरिया झालेला आहे. तर इथल्या स्थानिक लोकांचं जे वर्जन आहे बोलण्याचं किंवा त्याचा जो मूळ नाव आहे तो आहे पान गडुरिया. तर असं त्याचं नाव होतं, त्याचा अपभ्रंश झाला आहे पांगुरिया. या पांगुरियाचा शिलालेख पाहिल्यानंतर आदिमानवकालीन माणूस कसा उत्क्रांत होत गेला याचं अतिशय उत्तम चित्रण इथे 13,000 वर्षापूर्वीचं चित्रण इथे केलेलं आहे. तर आपण आता त्या पांगुरिया शिलालेख पाहून झाल्यानंतर आदिमानवकालीन गुहेत आहोत आणि तिथे काही चित्र आहेत ती पाहण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत. तर माझ्यासोबत माझ्याबरोबर असलेली जी मंडळी आहेत, काही लोक माझ्यासोबत आलेली आहेत आणि ती सगळी समोर इथे आहेत. आता आम्ही काही मोजकीच लोक इथे आलेलो आहेत. हे वाघमारे सर आहेत, हे बरीचशी मंडळी आमच्यासोबत आलेली आहेत. इथे अतिशय चांगले उपासक आहेत, सगळेच चांगले उपासक आहेत, पण त्यातले त्यात एवढी सगळी कठीण चढाई तुम्ही जर बघत असाल, निसर्ग केवढा म्हणजे भयान त्याचं स्वरूप आहे आणि त्याच्यातून पण हे ठराविक लोक आमच्यासोबत आलेले आहेत. तर हे सगळीच मंडळी आमच्यासोबत तो चित्रण 13,000 वर्षापूर्वीचं चित्रण पाहण्यासाठी इथे आलेले. तर अतिशय बारकाईने चित्रण इथे केलेलं आहे. ते चित्रण पाहण्यासाठी म्हणजे ह्युमॅनिटी माणसाचं उत्क्रांत कसं होत गेलं हळूहळू, तर ते आपण इथे पाहू शकतो. आदिमानव यांनी त्याचं ह्युमन इव्हॉल्युशन कसं झालं ते दाखवलेलं आहे त्यांनी चित्रांमध्ये. ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. इथे जे चित्रण आहे बारकाईने बघायला लागेल आपल्याला. तर ते मानव जे आहेत ते कसे उत्क्रांत होत गेलो. आधी आपण माकड होतो, ती माकडाची शेपटी वगैरे दिसते आणि नंतर तो उभा राहायला चालू झाला, 2 पायांवर चालतो. हे 13,000 वर्षापूर्वी हे चित्रण केलेलं आहे. इथे काही व्यतिरिक्त त्याच्यानंतरच्या काळामध्ये इथे चित्रण पण दिसतं पांढऱ्या रंगामध्ये. तर ही चित्रण सगळे 13,000 वर्षापूर्वीचे आहेत. तर हे तुम्हाला समजून घेण्यासाठी दाखवण्यासाठी इथपर्यंत येतो. आणि इथे शक्यतो लोक येत नाहीत, पण ह्या अतिशय दुर्गम भागामध्ये आपण आलेलो आहोत. तर सगळा निहाळता येतो आपल्याला इथून. इथं आदिमानव वास्तव्याला होते याचे हे पुरावे आहेत.